रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। कायदेशीर जमाव जमवून आंदोलन करणं, पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्या संदर्भातच त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेत्रे। अरुण, नेमकं काय? मतदानाच्या आदल्या दिवशी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला होता। भारतीय जनता पक्षाकडून पैशाचं वाटप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता। रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांनी हा आग्रह धरत की पैसे वाटप करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात यावी असा आग्रह धरत हे आंदोलन केलं होतं। या दरम्यान बराच मोठा जमाव त्या ठिकाणी जमला होता। धंगेकरांना प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षाचे किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील तिथे जमले होते। मोठ्या प्रमाणावरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल की काय असा प्रश्न अशी परिस्थिती निर्माण झाली होती। तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी धंगेकर यांच्या विरोधामध्ये तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला। निश्चित धन्यवाद अरुण, ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। जमाव जमवून आंदोलन करणं त्यांना आता चांगलंच महागात पडलंय।